74. कंचित कालम प्रबुद्धस्य ब्रह्मानंदस्य वासना अनुगच्छेत तृष्णीमास्ते निर्विशेष सुखी. झोपून उठल्यानंतर काही ना, झोपेमध्ये आपण कायमचे राहतो का पुन्हा जाग येते? स्वभाव आहे ते काय जाग काय येतं? आपण जे काही मागच्या जन्मामध्ये कर्म केलेलं आहे त्या कर्माचा भोग द्यावा लागत असतो. मग ते कर्म काय करतं? भोगण्याकरता पहिल्या दिवसाचं संपलं, दुसऱ्या दिवसाचं काय झालं म्हणून बरोबर जाग येतो. नाही काय, आणि एवढ्या मोठ्या झोपेच्या सुखातून त्याला बाहेर पडावं. कोणत्या सुखातून आहे का नाही? अपप्रभाव आहे का त्याच्यामध्ये? आणि सर्वांना मिळणारं जे सुख असतं ते समजदार असते, त्याला विषय सुख वेगळं आणि पुढे येते बघा तुम्हाला. झोपेमध्ये जे सुख असते ना ते ब्रह्मानंद असतो. आणि पुढे आपल्याला आणखी काही कालपर्यंत त्याची वासना असते, त्याला वासनानंद म्हणायचं. काय म्हणायचं? एकदम उठल्याबरोबर कामाला लागतो का शांत बसतो, मग त्याचे संस्कार असतात, मग पुढे काम करण्याकरता त्याला तृष्णी अवस्था असं म्हणतात. त्याला वासनानंद म्हणायचा. झोपेमध्ये फक्त तो ब्रह्मानंद, निधून उठल्यानंतर वासनानंद, आणि चहा प्यायला दिल्यानंतर विषय आनंद. पुढे येणार आहे तो मात्र वासनानंद नाही, तो कोणता आहे? विषयानंद आहे. त्याच्यावर गीतेमध्ये सुद्धा विषयानंदाचं वर्णन आहे ना, नाही का? यही संस्पर्श ज्या भोग अत्यंत बंधक होते विषयेंद्रिय संयोगात. मग थोडा वेळपर्यंत काय असते? कंचित कालम, जास्त वेळ टिकते काय? प्रबुद्धस्य ब्रह्मानंदस्य वासना. प्रबुद्धस्य म्हणजे झोप गेल्यानंतर थोडा वेळ शांत बसतो. काही लोकांची झोपच गेली नसते, वाटते असं झोप गेलेली आहे, पण ते काही नाही. असं उठून बसतो. काय बसतो? आपल्याला असं वाटतं काय गेली, झोप गेली. आणि पुन्हा आपण बाजूला गेलो की पुन्हा आणखी तू काय करतो? झोपतो. आणि मग किती झोपतोस? अरे का 6 वाजता झोपतो आणि तिसऱ्या दिवशी उठतो. हे कशाकरता चाललेलं आहे जास्त? मग आपला भ्रम जाण्याकरता. विषयामध्ये सुख नसून विषयात असणारं जे सुख आहे ते विषयाचं नाही, कोणाचं आहे? ते ब्रह्माचं आहे. म्हणून श्रीखंडामध्ये असणारी गोडी श्रीखंडाची नसून कोणाची आहे ती. म्हणून भ्रमनिवृत्ती. कोणती निवृत्ती? 5 प्रकारच्या भ्रम असते आपल्याला. एक जन्ममरण भ्रांती. आपल्याला काय जन्म आहे, मरण आहे. ज्ञानाने भ्रांती काय होते? नाही का? राजा परीक्षेची सुखाय झाल्याने भ्रांती काय केली? निवृत्त केली. जन्ममरण भ्रांती, देहात्मभ्रांती. देहालाच काय म्हणतो आपण? ही भ्रांती काय कर? विषयात सुख आहे ही भ्रांती सुद्धा आहे. ही सगळी त्याला भ्रम म्हणतात. ज्ञानाने काय होतं? श्रीगुरु काय करतात? हे भ्रांती जनना दिसते. वेदांत विचार काय करत असता? सुख आणून देत सुख आहेच मुळात, मग त्याच्यावरती आवरण नष्ट करतो. काय करतो? सूर्य काय करतो? पदार्थ आणून देत असतो का अंधकाराचं आवरण नष्ट करतो? पदार्थ आणून देतो का? बाई ते सगळं सुद्धा कंचित कालम प्रबुद्धस्य परमानंदस्य वासना. मग काही काळपर्यंत निधून उठल्यानंतर काहीतरी 2 मिनटं 3 मिनटं काय होणार, जी वासना असते ती कोणाची आहे? मग भोगलेल्या सुखाची. ब्रह्मानंदस्य वासना अनुगच्छे तृष्णीमा असते निर्विशेष. त्याला तृष्णी अवस्था असं म्हणतात. कोणची अवस्था? निर्विषय सुखी. आता विषय आहे का तिथे? सुख आहे ना,
मग ते सुख कोणाचं? झोपेमध्ये जे काही आपण भोगलेलं आहे त्याची ती काय आहे? वासना. कर्मभिः प्रेरिता पश्चान् नाना दुःखानि भावयन् शनैः विस्मरति ब्रह्मानंदो अखिलो जनाः. कर्मभिः प्रेरिता पश्चान् नाना दुःखानि भावयन्. आपण जीव म्हटल्यानंतर तो कर्माने बंधन झालेला आहे. या देहामध्ये जे आपण काही आलेलं ते या देहातलं आता जे करतो आपण त्याचे पुढे भोग भोगणार आहे. आणि मागे आपण जन्मामध्ये जे केलं त्याचे या जन्मात काय करावं लागते. एखादा मनुष्य म्हणतो मी कोणाचं वाईट केलं नाही, असं नाही तसं नाही, आणि मग मला कॅन्सर का झाला, या जन्मातलं भाऊ आहे का. एखादा काहीतरी खास म्हणा असे गंड वगैरे यायचे, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं म्हणलं होय तुम्ही ते बरोबर नाही, औषधाने जाईना. मग त्यांना विचारलं, म्हणायला लागलं म्हणजे तुम्ही काय खात असता वगैरे असं. म्हणलं मी गुळाचा चहा पित असतो. कोणाचा? म्हणला गुळाचा परिणाम आहे. कशाचा? हे खास उठते चर्मरोग गुळाचा काय. तर म्हणलं बरं आहे, काय हरकत नाही, डॉक्टर गुळ खाणं काय करून देऊ, सोडून देऊ. मग त्याने गुळ खाणं काय करा तरी ते चर्मरोग का होईना. अहो म्हणला गुळाचा परिणाम आहे असं म्हणता आणि तो गुळ खाणं काय केलं, रोग झाला नका. म्हटलं या जन्मातला नाही, मागच्या जन्मातला आहे. ते बघून काय करावं लागते. म्हणजे सगळे काय आहे पैसे अंडाच्या जहाराचे स्वेदजानी हे जे प्राणी आहे सगळे मागच्या जन्मात केलेलं पाप त्या देहामध्ये येऊन काय करावं लागते, बघावं लागते. एवढा मोठा जडभरत राजा आपण कोणाच्या देहात गेला, हरणाच्या देहामध्ये गेला. ते काही नसते. तिथं मोठ्या मोठ्या जे करतात आपली मग तस्मात सर्वेषु कालेषु मयि अर्पितं मनो बुद्धिः मामयि पश्यति. मला आजच्या एका दिवसाने काम भागत असते, एका जन्मल्यापासून सावध व्हावं लागते. आता तरी उघडी जरी अद्यापि ना कळी मातेची आखोळी. जाऊ दे, कशा करता सांगितलंय. कर्मभिः प्रेरिता पश्चान् नाना दुःखानि भावयन्. जागा झाल्यानंतर नाही का, मग आता पुन्हा जागृतीमध्ये आला आणि पुन्हा आणखी झोपेमध्ये होताच. अरे का भुकेचे दुःख आहे का, झोपेत तहाण्याचं दुःख आहे का. आणि जागा झाला की अजून मला चहा कसा आला नाही, पुन्हा दुःखाला काय झाली सुरुवात आहे. कॅन्सर असला ना ठणठण करत असते, झोप लागली, आता दुःख आहे का. आणि पुन्हा जागा लागते, पुन्हा आरडायला काय करतो सुरुवात. एक अवस्था असते. एक सिद्धांत बिंदू नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भरपूर याचा मधुसूदन सरस्वतींनी काय केलेलं आहे, विचार केलेला आहे. न भूमीर न तोयम न तेजो न वायू सुखम न इंद्रियन चिदानंद रूप शिवम. गोड षष्टक आहे का. गच्छेत तुष्णीम गच्छेत पश्चान् नाना दुःखानि भावयन् शनैः विस्मरति. लगेच माणसाला त्याही अवस्थेचा काय पडतो, विसर पडतो. झोपेमध्ये ब्रह्मानंद, जागा झाल्यानंतर वासनानंद, आणि पुन्हा त्याचा कायमचा राहतो का, त्याचाही विसर पडतो. आणि ब्रह्मानंद अखिलो जनाः शनैः विस्मरति. ब्रह्मानंद अखिलो जनाः. ब्रह्मानंद आहे ना, अखिलो जन सुषुप्तीमध्ये असणारा जो आनंद आहे तो कोणता आनंद आहे, ब्रह्मानंद. हे कशा करता हे सगळं चाललेलं आहे. तर शास्त्र असतं, शास्त्रामध्ये आणखी तोडून त्याचा विचार केला. शास्त्रज्ञ लोक असतात ना, भौतिक शास्त्रज्ञ लोक शोध काढत असतात. ऐकेल माणसाला सुद्धा आता मोबाईलचा असला, कुठे अमेरिका आणि कुठे तुम्ही,
इथला माणूस ते आमच्या नियमाने डॉक्टर आले होते. त्यांचा मुलगा तिकडे रशियाला शिकतो, कुठे शिकतो, आणि बाप इथून त्याच्याशी बोलतो. रशियात जाऊन का? मग कोणाच्या द्वारा? मग शोध लावणाऱ्याची काय असली पाहिजे. वर नेल्यानंतर भांडण सोडून दिलं खाली धनकर आपटे आणि एवढं मोठं विमान. ते तुमच्या वृंदावनला प्रेम मंदिर आहे का? परदेशातून आणलेल्या दगडाचं मंदिर आहे ते. कुठे? वृंदावनला. आणि सगळा दगड कुठून वाहताना? डोक्यावर का? कशामध्ये? विमानामध्ये. आणि विमान कुठं मिळून चालतंय का? मग खाली कसं पडत नाही? काही शोध लावणाराची काय असली पाहिजे. मानावं लागेल आपल्याला. शोध लावणाराच्या म्हणजे कोणतरी एक शास्त्रज्ञ बरे चहा पिण्याकरता आपलं अगोदर पाणी ठेवलं कुठं भांड्यावर, ते खालून काय लावला आणि वरून त्याला झाकण ठेवलं. काय ठेवलं? आणि बसला आपला ऐकत. ते खालून ज्वाळ लावल्यामुळे पाणी काय झालं आणि त्याची वाफ तयार झाली. काय झाली? आणि त्या वाफेने ताडकन सगळं ते वरचं झाकण फेकून दिलं बघा. माणसाने का? मग त्याने म्हटलं हे जे जड आहे हे कोणी फेकलं गेलं? विचार करायला काय? अग्नीने केलं का? मग कोणी केलं? भांड्याने केलं का? मग कोणी केलं? ते पाण्याची काय झाली? आणि त्या वाफेमध्ये काय? त्यांनी कोयला इंजिन काढलं बरं का. आपल्यासमोर सर्व भांडं बाजूला गेलं. शोध करणाऱ्याची काय? मानाला सरकार त्यांना सगळ्या फॅसिलिटी देते बा. शास्त्रज्ञ लोकांना. त्यांना संपत्तीवरचा कर नाही. आणि त्यांना विमानात जर जायचं असलं तर फर्स्ट क्लासचं काय असते त्यांच्या जागा ठरलेल्या असतात. आपल्याला जेवून बसलो असलं तर उठून एक बदली. तसा सुषुप्तीमध्ये विषय नाही, पण काय म्हणजे सुख आहे तरी त्याचा खोलून विचार विवेकानंद करतात, आपले विद्यानंद करतात. माझ्या सुखामध्ये सगळ्याचा काय पडलेला आहे? विसर पडलेला आहे. मग ते सुख आहे तरी कोणाचं? मग सुषुप्ती अवस्था कोणती अवस्था? जागृतीमध्ये सुख आहे पण ते विषयानंद आहे. कोणता आहे? स्वप्नामध्ये आहे पण कल्पित सुख आहे ते. समाधीमध्ये आहे पण ते ब्रह्मसुखाचं पण आवृत सुख आहे. आहे का? हा झोपेतलंच नाही, चुकलं आमचं. झोपेतलं सुख आवृत आहे आणि समाधीमधलं सुख कसं आहे? अनावर. एक 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 प्रयत्न करत असतो ना. आहे का? आपले प्रयत्न म्हणजे इथल्या सुखाकरताच असते. कोणत्या? वैषयिक सुखाकरता असते. त्याच्या पुढचा वर्ग जो आहे तो अनुष्ठानं करतो. काय करतो? तर स्वर्गातल्या सुखाची इच्छा करतो. कोणत्या सुखाची? स्वर्गातल्या. त्यापेक्षा अधिक वर्ग म्हणजे तो आसनं वगैरे करून समाधीतल्या सुखाची इच्छा करतो. म्हणजे योगशास्त्र सांगितलेलं आहे. एतोक्षरम निरेयसस्यम अव्यक्तम सर्वात प्रगमचिंतनच कूटस्थम अचलम संयमेंद्रिय ग्राम. कोणत्या सुखाची इच्छा करतो? समाधी सुख. आणि त्याहीपेक्षा वरचा सुख वर्ग आहे बरं का. गुरुची सेवा करून कोणत्या सुखाची ईशा ब्राह्मी स्थिती ब्रह्मसुख. सर्वात श्रेष्ठ सुख कोणतं आहे? ना ब्रह्मसुख. आणि त्यात सुखाचे ते सगळे प्रकार आहे. कसे? म्हणजे आपल्याला विषयामध्ये सुख भेटते, विषयाचं आहे का ब्रह्माचं आहे? श्रीखंडामध्ये गोडी आहे ती काय श्रीखंडाची आहे का साखरेची आहे? म्हणून आपल्याला कोणत्या सुखापर्यंत जायचं आहे? सुखे सेवू गाऊ राम नाम. नका विचार चाललेला आहे ते. ब्रह्मानंद अखिलो जना प्रागूर्ध्व निद्रया पक्षपातो दिने दिने आणि ब्रह्मानंदे तृणाम तेन प्राज्ञो विस्मया कधीच का.
प्रागूर्ध्वमपि निद्रायां पक्षपातो प्रागूर्ध्व. हे बघा, दोन्ही. जर त्याच्यामध्ये सुख जर नसतं तर मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त झालं नसतं. कोणत्या अवस्थेत? झोपेमध्ये. प्राग ऊर्ध्वमपी. बरं का, एकाएकी अजून सोडण्याची इच्छा करत असतो का थोडा वेळ थांबतो. तृष्णी अवस्था कोणती? प्राग ऊर्ध्वमपी निद्रा या पक्षपातो दिने दिने. बरं का, प्राग म्हणजे झोप लागण्याच्या पूर्वी, आणि झोप गेल्यानंतर काही वेळ कालपर्यंत काय असते? सुख असते. त्याला वासनानंद म्हणतात. याच्याविषयी कोणी मनुष्य, वादी मनुष्य तक्रार करू शकत नाही. सर्वांना मान्य आहे की आपला देश समृद्ध व्हावा, याच्याविषयी कोणी तक्रार करतो का? मग तो भाजप असो का शिवसेना असो, यामध्ये सर्वांची किती आहे? एक वाक्यच आहे, देश काय झाला पाहिजे. मग या सर्व पक्षाची काय असते? याच्यामध्ये एक वाक्य आहे, एखाद्या माणसाने म्हटलं आपला देश सुखू नये, सुखी होऊ नये, लोक हाणल्याशिवाय. म्हणजे या वाक्यामध्ये सर्वांचे काय? देशातले लोक सगळे काय गरिबी हटावे, कोणत्याही पक्षाला काय मान्य. त्याच्यामध्ये विषयीच्या झोपेतल्या सुखाकरता सर्वांचं दर्शन करायचं मत कसं आहे? हे काय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणाचाही काही नाही, वाद नाही. फक्त कशामध्ये ते सुख कोणाचं आहे याच्यात वाद आहे. सुखामध्ये काही नाही, पण ते सुख कोणाचं आहे त्याच्यामध्ये काय वाद आहे. नाही आहे कोणतं ते सुख असलं, झोपेमध्ये असलेलं जे सुख आहे आपल्या ह्याच्यामध्ये आत्म्याचं आहे बा. कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. कारण आत्मा आत्परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मग जागृतीमध्ये कोण आहे? जागृतीतले पदार्थाचं कोण प्रकाशन करतो? निर्णय आपल्या स्वप्नातले पदार्थात भिन्नता आहे. काय असं जागृतीमधले जे पदार्थ आहे ते पंचमहाभूताचे आहे. कशाचे? स्वप्नातले पदार्थ कल्पित आहे. सगळे खरे आहे का कल्पित आहे? कल्पित. झोप अवस्थेमध्ये कोणा सगळा लय झालेला आहे. काय झालेलं आहे? लय झाले. असं समाधी अवस्थेमध्ये किंवा ब्राह्मी अवस्थेमध्ये त्या सर्वांचा बाध झालेला आहे. काय झालेला आहे? त्याचं मिथ्यात्व कळायला लागलेलं आहे. आणि वरची उन्मनी अवस्था आहे, तिथं मनच नाही, काय नाही. त्रैकालिक अत्यंत भाव आहे. तिथे कुठले आले पदार्थ? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठे पदार्थ आहे का तिथे? सूर्याच्या ठिकाणी कुठं काही डाग असतो का? एक 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 वर्णन करून काय करतात? सांगतात बघा. म्हणून झोप लागण्यापूर्वी आणि झोपेनंतर जे सुख आपल्याला प्राप्त होते दिवसेंदिवस, त्याच्यामध्ये कोणताही शहाणा मनुष्य वादविवाद करीत तेव्हा नरसिद्धांती उत्तर देतात. बरं का, ननु तृष्णिस्थितो ब्रह्मानंदचे भाती लौकिका आलसा चरितार्थ शिवशास्त्रेन गुणनात्र किम. तृष्णिस्थितीमध्ये म्हणजे झोपून उठल्यानंतर काही कालपर्यंत कोणती वासना असते, एकदम आपल्याला अंतरून सोडा वाटते का? काही काही माणसं असं वाटते उठून बसले तर मर्दवाची गोष्ट सांगताय. इथे प्रार्थना असायची इथे. मग इथेच पोरं काय करायचे? झोपायचे. मग ते पोरांना उठवायचे. ते सकाळच्या वेळी उठून गंगेवरती स्नान करून यायचे. ते दारावरती असलेल्या दगडाची काय करायचे आणि मग पोराला उसवण्याकरता जायचे. मग ते एक पोरगा प्रार्थनेला आलाच नाही, हा तो झोपूनच राहिला. बा म्हणलं का रे प्रार्थनेला आला नाही तू? म्हणलं आहे बा तुम्ही कुठं उठवलं? अरे मला
म्हटलं मी उठत असतो, पण तुम्ही लात मारल्यानंतर उठत असतो. म्हटलं तुम्ही काय मारली नाही म्हणून झोप. तर तात्पर्य कसं करता सांगितलं, झोपल्या काय झोपल्यासारखा दिसतो, झोपल्यासारखा पुन्हा आणखी बळकटी गुंतवून डोक्यावर या झोप खोलीतून त्या खोलीत जातात. पुन्हा लोकांना विचारतो या खोलीत झोपलो होतो, इकडे कसा. म्हणून यावरून काय सूचना होते, झोपेमध्ये काय आहे. झोपेमध्ये बाणम म्हणजे खरे ब्रह्मेत विद्युत कृतार्थत्व. जर तृष्णी अवस्थेमध्ये जर सुख आहे, ते सुख म्हणजेच ब्रह्म आहे, तर तुमच्या याच्यामध्ये आहे ना, ब्रह्माच्या अनुभवामध्ये जीवात्मा काय होतो, कृतार्थ. तुम्ही काही काळा कृतार्थ. यशा ब्रह्मी स्थिती पार्थ नाही ना शित्वात श्यामंत काळे तद्बद्ध नाही नाही 15व्या अध्यायातला शेवटचा कृतकृत्य. कृतकृत्यता म्हणजे मनुष्य म्हटल्यानंतर जीवदशेमध्ये नाही का, लग्न झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, धंदा झाला पाहिजे, शेती मिळाली पाहिजे, असं या सगळ्या एक एक असते ना. हे आपली वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी वेगळे, यांचे संस्कार वेगळे. मग दुसरे जे पोरं असतात ते म्हटलं का रे इतकी धडपड का चालली. मला लागले नोकरी लागल्याशिवाय कोणीही पोरगी वरात काल आहे तसं. जाऊ दे आपला भानगडी जास्त नको. कारण ती पोरगी म्हणत असते आमचा संसारातला सगळा कसा असला पाहिजे, आमच्या मनाप्रमाणे, आईबाबाच्या मनाप्रमाणे. आता आईबापा काय घडले मागे पडले आता कोणाच्या मतं चाललेलं आहे. मग शेवटी आईबाप म्हणतात तुम्हाला जसं करायचं आहे तसं. दृष्टांत आपला संपला. हे सगळी ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी असते पाहिजे. एकदा ब्रह्मज्ञान झालं म्हणजे पूर्ण आनंद सत्य प्रकरणामध्ये गेलेला आहे. वृत्तीरूपामध्ये तो का प्रयत्न करीत नाही, त्याला हे संसारातल्या पदार्थाची अपेक्षाच नसते. का नसते, मी पूर्ण आनंद स्वरूप. तो कशाला बरं काही लोकांतराची प्राप्ती, तो कशाला अनुष्ठान करेल. सर्व लोकात्मक कोण आहे, एकेची ठाई वैशाला परी सर्वत्र तुझे. तो विश्वांजनाला काही विश्वाची माझी घर या बोधावर त्याला तो कशाला अनुष्ठान करेल. लोक म्हणलं काहीतरी ब्रह्मज्ञान प्राप्ती करण्याकरता काही श्रवण मनन निधिध्यासन वगैरे साधना करा. तर म्हटलं ब्रह्मज्ञान काय झालेलं आहे, प्राप्तच आहे. दुसरीकडे तो काय तुमचा नरेंद्र मोदी काय सरपंचाचा फॉर्म भरण्याकरता महाराष्ट्रात येतो का, तो कशाला येतो, तो कोणत्या पदावर आहे. काय सगळ्या भारताची सूत्र कोणाच्या हातात आहे, आणि तो कशाला सरपंच करायचं. इथं आलेला आहे म्हणून काय कोणता श्लोक आपला बाळ ब्रह्मेत विद्युषेत कृतार्थच असावा. जर त्याला तृष्णी अवस्थेमध्ये ब्रह्मानंदाचं सुख मिळते, ब्रह्मानंदाचं ज्ञान झाल्यानंतर जीवात्मा कृतार्थ होत असतो. गुरुशास्त्रेन मिना अत्यंतम कर्म ब्रह्मवेत्ती का. अहो म्हणायला लागले म्हणले पहा, झोपेच्या नंतर असलेलं सुख जर ब्रह्मसुख आहे असं जर म्हणलं तर तो कृतार्थ झाला आहे. गुरुशास्त्रेनं आणि तुमच्या शास्त्रेत सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, गुरुशास्त्रे विना अत्यंतम ब्रह्म वेद. नुसत्या झोपून उठलेल्या सुखामुळे जर तो कृतार्थ होतो असं जर मानलं तर शास्त्राने काय सांगितलेलं आहे, ते ज्ञान कोणापासून आलं पाहिजे. हे बघा,
गुरु शास्त्रेण विना अत्यंत ब्रह्म व्यक्तिगत. बिना गुरुच्या ठिकाणी शास्त्राचं सर्व काय असते? ज्ञान असते. विना गुरुशास्त्रेण विना अत्यंतम गंभीरम ब्रह्मवेद्य. अत्यंत म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारे अंत नाही, त्याला काय म्हणायचं? ज्याला आधी नाही, ज्याला काय नाही, असं जे निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म. गंभीरम सामान्य आहे का? अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत काय? सूक्ष्म आहे. विना गुरुशास्त्राच्या शिवाय आपल्याला ते ब्रह्म प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्याकरता एकच मात्र आहे, नाही का? ते शास्त्राचा अधिकार ज्याला संपन्न झालेला आहे त्याला काय म्हणतात? गुरु म्हणतात. आणि गुरुच्या द्वारा शिष्य काय होतं? ज्ञानाच्या द्वारा मुक्त होतं. कोणीतरी एक तिथे थोडा आगाऊ मनुष्य होता बघा. कोणता मनुष्य? आगाऊ मनुष्य. त्याच्याकरिता विद्यारण्य एक श्लोक खर्ची घातलेला आहे. जानाम्य अंतदुत्तकाय कुतो मे न कृतार्थता शृण्वद्वरतो स्वदृश्य वृत्तिम मन्यस्य कश्चित्. जानाम्य अंतदुक्तम युद्धाय कृतो न कृतार्थता शृण्वद्वरतो वृत्तम मन्यस्य आत्मनस्य कश्चित्. जानाम्य अंतदुक्ताय कुतो मे न. म्हटलं तुमचं ऐकल्याबरोबर कोण आहे? ब्रह्म अत्यंत काय? गंभीर आहे. स्वगत जातीय विजातीय भेद आहे. तुमच्या तोडून ऐकलं ना? काय केलं? काय ऐकलं? ब्रह्म ऐकलं की. आणि तुमचं ब्रह्म ऐकल्याबरोबर जीवात्मा पूर्ण होतो. काय होतो? मग आता तुमच्या तोडून ब्रह्म ऐकल्यानंतर मला कृतार्थता का प्राप्त झाली नाही? कशामुळे? तुमच्या तोंडून कशाचं वर्णन ऐकलं? माझा ब्रह्मानंद ऐकल्यानंतर ब्रह्म तुमच्या ज्यामध्ये आहे ना, ब्रह्माला जाणणारा मनुष्य काय होतो? कृतार्थता झाली. त्याला कृतकृत्य गुणाच्या ज्ञानात होते. मग मला कृतार्थता का नाही असा प्रश्न करता. सामान्य शहाणा आहे का आगाऊ शहाणा आहे? शृणू म्हणजे ऐक. त्याला सांगता आत्मत्वादर्श वृत्तम प्रज्ञामान्यस्य कस्य. म्हणलं तुझ्यासारख्या वेड्या माणसाची कथा. शृणू म्हणजे ऐक. तादृश वृत्तम तो सांगितलेला आणखी जे वृत्त आहे. प्रज्ञामान्यस्य कस्य. प्रज्ञामान्यस म्हणजे बुद्धिहीन. कोण? मंद बुद्धी. एका मंद बुद्धीची प्रज्ञावान लवाड माणसाची कथा आमच्याकडून काय करून घे, ऐकून घे. कोणीतरी लवाड माणूस एखाद्या माणसाला काही द्रव्य द्यायचं होतं, काय द्यायचं? दक्षिणा दान द्यायचं होतं. म्हणून योग्य पात्र पाहत होता. काय पाहत होता? योग्य पात्रालाच काय दिली पाहिजे. हलत्या पलट्याला ज्ञान दिलं तर त्याचा तो कशाकरता उपयोग करतो. एखाद्या दारोड्याला तुम्ही दान दिलं, मग तो काय अमृत पिण्याकरता इच्छा करतो का? दारू दिलेलं तुमचं ज्ञान काय केलं? फुकट ज्ञानाचा सत्कार झाला. विद्यार्थी वर्गाला जे मधुकरी वाटतात, घरच्या मुलाला देत नाही ना आपल्याला दिल्याशिवाय, मग का देतात? धर्म जगवतात. संस्कृती काय करतात? जगवतात. म्हणून न सांगताना आपली वाट पाहत बसतात. आहे का नाही? अजून मधुकरीवाला आपला नैवेद्य पडून जातो ज्ञानेश्वर मध्ये उगीच कोणा. आणि तेच बाई आपल्याला एवढी मोठी भाकरी वाढत असते, चपात्या फुलका वाढत असते, आणि कुत्रं आलं तर हाकलून देते. एवढा तुकडा सुद्धा कोणाला लागत नाही. काही तर त्या ठिकाणी भावना असली, मग त्याला दान द्यायचं. तो योग्य अधिकारी पाहिजे. मग तो योग्य अधिकारी म्हणलं का काय? एका ग्रस्ताला विचारलं, म्हणलं हे पहा मला दान द्यायचं आहे, तुम्ही या गावातले ग्रामस्थ आहात, तेव्हा योग्य अधिकारी ज्ञान देणारा कोण आहे? म्हणलं कोण पाहिजे?
मग म्हणायला लागले आम्ही दान देऊ, पण ज्याला चारी वेद काय पाठ आहे, चारी वेद जाणणाराला आम्ही काय देऊ. समोरचा मनुष्य म्हणायला लागला, म्हणलं तुम्ही दान देणार आहात ना, हा ज्ञान कोणाला जो चारी वेद जाणतो त्याला. तो म्हणायला लागले वेद 4 आहेत, चांगल्या प्रकारे जाणले द्या की. काय द्या, वेद किती आहे बरं का. आम्हाला काय करा, म्हणलं तुला वेदाची संख्या माहिती आहे, वेदात काय लिहिलं आहे तुला काय नाही, फक्त तुला काय माहिती आहे. केवळ ऐकून ब्रह्मज्ञान होत नाही, त्याच्याकरता गुरु काय पाहिजे. विना गुरुशास्त्राशिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत. आता सुंदर विषय सांगितलेला आहे, त्याचा विचार कधी करू द्या करू. हीच गोष्ट पुन्हा रंगून 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 आता 4-5 दिवस आता काय यावर्षी मागं राहतच आहे, पण पूर्ण करून टाकू की आपण काही काळजी करणार इथंच थांबा.